Hello student, I am Deshmukh DK, professor at Krishna Mahavidyalaya Retri Budruk, Junior Physics Department. I have studied 8 number chapter in 12th Science textbook, Electrostatic. In this lecture, I have explained the expression for electric potential energy in electrostatic part number 5. आज आपण एक्सप्रेशन फॉर पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आपण इथं डिराईव्ह करतोय. तर बघा याच्यामध्ये खाली आपण जी डायग्राम दाखवलेली आहे फॉलोइंग डायग्राम मध्ये जे आहे let us we can consider at point O there is a plus capital Q charge which is a point charge, and other unit positive charge plus Q0 is situated at point A. Then this point unit positive charge at point A, there is a force which is directed away from a point charge, unit positive charge plus Q0, which is a repulsive force Fe bar, which is away from a plus Q0. Then this unit positive charge plus Q0 is moved towards a point charge capital Q from point A to point B. Then from point O to point A there is a R1 distance, and point O to point B there is a R2 distance, and there must be A point and B point. The work done against the electrostatic force Fe bar. Fe bar जो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे त्याला वर्क डन हे जे होते ते अगेन्स्ट डायरेक्शन मध्ये होते. डायरेक्शन ऑफ फोर्स अँड वर्क डन इज अपोजिट टू इच अदर इन डिस्प्लेसिंग द चार्ज Q0 हा युनिट पॉझिटिव्ह चार्ज आहे, तो डिस्प्लेस करत असताना जे वर्क डन होते थ्रू अ स्मॉल डिस्प्लेसमेंट डी आर एवढी स्मॉल डिस्प्लेसमेंट आहे ती आपण डायग्राम मध्ये दाखवली. ती जी डिस्प्लेसमेंट होती डी.आर ते होत असताना फोर्स आणि वर्क डन एकमेकाच्या अपोजिट आहे. अपियर्स अँड इन्क्रीज इन द पोटेन्शियल एनर्जी, त्यामुळे पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होते. अँड सो दिस इन्क्रीज इन पोटेन्शियल एनर्जी कॅन बी डिनोटेड बाय du इक्वल टू द प्रोडक्ट ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, दॅट इज du इक्वल टू Fe बार डॉट dr बार. म्हणजेच हे मल्टिप्लिकेशन आहे. आपल्याला माहित आहे डेफिनेशन ऑफ वर्क डन म्हणजेच काय आहे, इट इज अ मल्टिप्लिकेशन ऑफ फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. त्या फॉर्म्युल्यानुसार त्या डेफिनेशन नुसार आपण इथं हा फॉर्म्युला तयार केला, du इक्वल टू Fe बार इंटू dr बार. dr बार इज अ डिस्प्लेसमेंट वेक्टर आणि Fe बार इज अ फोर्स वेक्टर. and so simplify this equation, then we can write du equal to minus Fe into dr. जो डॉट प्रोडक्ट दोन वेक्टरचा आहे तो सिम्प्लिफाय केला आणि त्याच्यावरून काय इक्वेशन मिळालं तर मायनस Fe इंटू dr मिळालं. निगेटिव्ह साइन appears because the displacement dr bar is against the electrostatic force Fe bar. दोन्ही वर सांगितल्याप्रमाणे दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत, त्यामुळे ते निगेटिव्ह साइन आलं. फॉर द डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज from the initial position A to the final position B, the change in potential energy delta U can be obtained by integrating du. आता जे आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज Q0 आहे त्याचं डिस्प्लेसमेंट आपण करणार आहे A पॉइंट पासून B पॉइंट पर्यंत. त्यामुळं त्या डिस्प्लेसमेंट होत असताना जी चेंज इन पोटेन्शियल एनर्जी होते त्यासाठी आपण नोटेशन डेल्टा U वापरणार आहे आणि त्याच्यासाठी आपण काय करणार आहे, इंटिग्रेशन घेणार आहे. पुन्हा जे वर आपण इक्वेशन डेल्टा du च मिळवलेलं आहे इक्वल टू मायनस du इक्वल टू मायनस Fe इंटू dr, त्याचं इंटिग्रेशन घेणार कारण आपण स्मॉल डिस्प्लेसमेंट होती त्याचं आपण व्हॅल्यू काढलेली होती ती du इक्वल टू मायनस Fe इंटू dr. हे स्मॉल वर्क डन आहे. आता
आणि स्मॉल पोटेन्शियल एनर्जी आहे. आता हे स्मॉल वर्क डन झालं त्यामुळे स्मॉल पोटेन्शियल एनर्जी मिळाली आपल्याला. आता ए पासून बी पर्यंत जो पॉइंट डिस्प्लेस होतोय, युनिट पॉझिटिव्ह चार्ज डिस्प्लेस होतोय Q0, त्यावेळेला जे चेंज इन पोटेन्शियल एनर्जी होणार आहे ती चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू न दाखवली कॅन बी ऑब्टेन्ड बाय इंटिग्रेटिंग. इंटिग्रेशन घेणार आणि त्याच्यावरून डेल्टा डीयू ची व्हॅल्यू काढणार. आणि इंटिग्रेशन कोणाचं घेणार तर वर जे इक्वेशन आपण मिळवलंय डीयू इक्वल टू मायनस एफ ई इंटू डी आर त्याचं इंटिग्रेशन घेणार. आता आपण वर जे इन प्रिव्हियस स्टेप वी एक्सप्लेन integration delta u, value of delta u can be obtained by integrating value of du. So in this way we can write therefore delta u equal to finite integral integral runs from r1 to r2 delta u equal to delta u ची value इथे substitute केली, then we can write du ची value substitute केली. So we can write delta u equal to integration runs from r1 to r2 minus fe bar into dr bar. आता जी du ची वर व्हॅल्यू काढलेली होती तीच इथं आपण सबस्टिट्यूट केली आणि त्याचं इंटिग्रेशन घेणार. आता बघा, द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दॅट इज कुलोम्बियन फोर्स बिटवीन द टू चार्जेस सेपरेटेड बाय डिस्टन्स आर इज. आता आपल्याला माहित आहे कुलोम्स लॉ जो 11th स्टँडर्ड मध्ये आपण शिकलेलो होतो त्याचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला माहित आहे. दोन चार्ज जे सेपरेट आहेत क्यू आणि Q0 स्मॉल आर एवढ्या डिस्टन्स वरती आहेत, तर त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला जो फोर्स कुलोम्बियन फोर्स असतो त्यालाच आपण कुलोम्बियन फोर्स म्हणतो. त्या कुलोम्बियन फोर्सची व्हॅल्यू आपण 11th स्टँडर्ड मध्येच बघितली. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स दॅट इज एफ ई बार इक्वल टू इन वेक्टोरियल फॉर्म मध्ये आपण इक्वेशन लिहूया पहिल्यांदा. देअरफॉर एफ ई बार इक्वल टू मायनस इंटू ब्रॅकेट 1 upon 4 pi epsilon 0 into Q capital Q into Q0 upon R square into R cap. हे R cap is the unit vector in the direction of R bar. R bar च्या दिशेने जी युनिट वेक्टर आहे त्याची डायरेक्शन दाखवली. निगेटिव्ह साइन shows that R bar and Fe bar आर अपोजिट डायरेक्शन मध्ये आहेत. कोण? आर आणि एफई. आर बार आणि एफई बार हे एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असल्यामुळे इथं निगेटिव्ह साइन आलेला आहे. ही व्हॅल्यू आपण वर अबाव इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करणार आणि सिम्प्लिफाय इक्वेशन करणार. वर ज्या पद्धतीने आपण इक्वेशन मध्ये फोर्सची व्हॅल्यू जे कुलोम्बियन फोर्स आहे म्हणजे 11th स्टँडर्ड मध्ये आपण तो डिराइव्ह केलेला होता कुलोम्स लॉचा फॉर्म्युला मॅथमॅटिकल फॉर्म्युला वेक्टर फॉर्म मध्ये त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर इक्वेशन मॉडिफाय होते. चेंज इन पोटेन्शियल एनर्जी डेल्टा यू इक्वल टू इंटिग्रेशन रन्स फ्रॉम r1 to r2 du equal to integration runs from r1 to r2 minus into 1 upon 4 pi epsilon 0 into Q0 upon r square into r cap into dr bar. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर अशा पद्धतीने इक्वेशन मॉडिफाय झालं. आता हे सिम्प्लिफाय करायचे आहे. आता इथे बघा जे इंटिग्रेशन आपण जे घेतोय दोन लिमिट मधलं R1 आणि R2 ह्या लिमिट आहेत इंटिग्रेशनचे, त्याच्यामधलं आपण इंटिग्रेशन घेणार. आता ह्याच्यामध्ये 1 upon 4 pi epsilon 0 is constant quantity. Then magnitude of capital Q charge is also constant. Then Q0 is also constant. So these constant terms are taken outside to the integration. Then in the simplified step we can write delta U equal to minus into bracket 1 upon 4 pi epsilon 0 into capital Q into Q0 into integration R1 to R2 R1 upon R square into R bar cap
इंटू डी आर. आता इथं आर बार कॅप ही सुद्धा जो युनिट वेक्टर आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू 1 असते, कॉन्स्टंट असते. त्यामुळे तो सुद्धा आपण निग्लेक्ट केला इथून. त्यामुळं त्याचा इफेक्ट, त्याची व्हॅल्यू 1 आपण इथं सबस्टिट्यूट केली आर कॅपची. त्यामुळे ह्या पद्धतीने अशी मॉडिफाईड स्टेप कशी होईल तर therefore delta u equal to -1/4 pi epsilon 0 into capital Q into Q0 into integration runs from R1 to R2 1/r square into dr. आता हे इथं तुमच्या ह्याच्या नोट्स मध्ये हे दिसत नाहीत स्टेप, परंतु हे सिम्प्लिफाईड स्टेप आहेत, त्या तुम्हाला फक्त एक्सप्लेन करून मी सांगितल्या. आता त्याची काय तुम्हाला एवढी आवश्यकता नाही एक्सप्रेशन मध्ये लिहिण्याची. डायरेक्ट तुम्ही ही स्टेप पुढची इंटिग्रेशन काढून इव्हॅल्युएट करून जी लिहिलेली आहे ती लिहिली तरी चालते. आता आपल्याला माहित आहे 1/r स्क्वेअर इंटू डी आर असेल, तर त्याचं इंटिग्रेशन घेत असताना 1/r स्क्वेअर आहे ते रेस टू पॉवर मध्ये लिहिताना न्यूमरेटरला लिहायचं म्हणलं तर r⁻² आपण लिहितो. आणि ह्याच्या इंटिग्रेशन घेत असताना x⁻² असेल इंटू dx असेल, आणि त्याचं इंटिग्रेशन घेत असेल तर x⁻² + 1 अशा पद्धतीने आपण त्याचं इंटिग्रेशन घेतो. आणि ते इथं तो फॉर्म्युला इंटिग्रेशनचा जो आहे तो इथं यूज केला, आणि तो यूज करून आपण सिम्प्लिफाय करून ही स्टेप लिहितोय बघा. डेल्टा यू इक्वल टू -1/4 pi epsilon 0 इंटू Q इंटू Q0 इंटू ब्रॅकेट मध्ये -1/r रेस टू, म्हणजेच जे ह्याला लिमिट आहे अप्पर लिमिट लोअर लिमिट, अप्पर लिमिट R2 आला, लोअर लिमिट R1 आलं. आता त्यानंतर ही जी लिमिट आहेत, जे आता दोन इथं टर्म आहेत, दोन्ही मध्येही मल्टिप्लिकेशन आहे, दोन ब्रॅकेट आहेत, दोन्ही मध्येही मल्टिप्लिकेशन आहे, आणि पहिल्या ब्रॅकेटच्या बाहेरच्या बाजूला मायनस साइन आहे, आणि जे लास्ट ब्रॅकेट मधली टर्म आहे -1/r आहे त्यालाही मायनस साइन आहे. आता ह्या दोन्ही मायनस मायनसचं प्लस झालं, अशा पद्धती म्हणजे मायनस इंटू मायनस प्लस मध्ये त्याचं कन्व्हर्शन झालं. त्यामुळे आपण पुढचं इक्वेशन लिहित असताना बघा डेल्टा यू बरोबर काय होणार तर मायनस इंटू मायनस प्लस झालं, आणि त्याचं इथं स्टेप लिहिलेली नाही, परंतु ते आपण सिम्प्लिफाय मध्ये म्हणजे साईडला सिम्प्लिफाय करून सांगतो, सिम्प्लिफाय केलेली आहे ती तुम्हाला सांगतो. डेल्टा यू इक्वल टू मायनस इंटू मायनस प्लस झालं 1/4 pi epsilon 0 इंटू कॅपिटल Q इंटू स्मॉल Q0 इंटू 1/r, आणि ब्रॅकेटला अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट दिलेला आहे, अप्पर लिमिट R2 लोअर लिमिट R1. आता फायनाईट इंटिग्रेशनची व्हॅल्यू अशा पद्धतीने जो फॉर्म्युला इन्फिनाइटचा आहे तोच फॉर्म्युला फायनाईट इंटिग्रेशन साठी असतो, फक्त अप्पर लिमिट मधून लोअर लिमिट जे व्हेरिएबल टर्म आर आहे तिथं सबस्टिट्यूट करायचे अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, आणि त्याच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन करायची. त्यामुळं नेक्स्ट स्टेपला अशा पद्धतीने सिम्प्लिफाय होऊन इक्वेशन येईल. देअरफॉर डेल्टा यू इक्वल टू 1/4 pi epsilon 0 इंटू कॅपिटल Q इंटू Q0 इंटू ब्रॅकेट 1/r2 मायनस 1/r1 हे इक्वेशन मिळालं. आणि हे कुणाचं मिळालं तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी. कोणत्या ठिकाणची चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे तर प्लस क्यू झिरो चार्ज आहे तो डिस्प्लेस होतोय, पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचा डिस्प्लेसमेंट होत असताना जी पोटेन्शियल एनर्जी मध्ये चेंज होतोय त्याची व्हॅल्यू आहे. आता ही डिपेंड्स अपॉन द एंड पॉइंट अँड इज इंडिपेंडंट ऑफ द ऍक्च्युअल पाथ टेकन बाय द चार्ज. जो चार्जने ऍक्च्युअल पाथ टेकन केलाय, कव्हर केलाय, त्याच्यावरती तो डिपेंडंट नसतो, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी डिपेंडंट नसते, तर ती डिपेंड्स आहेत एंड पॉइंट जे आहेत ए पॉइंट आणि बी पॉइंट, ह्या एंड पॉइंटच्या ह्याच्यावरती डिपेंड्स असते. द चेंज इन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू वर्क डन टी डब्ल्यू, वर्क डन डब्ल्यू ए बी. ए बी ह्या दोन पॉइंट मध्ये जो प्लस Q0 चार्ज आहे तो जो डिस्प्लेस होत असताना जे वर्क डन आहे त्याला इक्वल कोण आहे तर चेंज इन पोटेन्शियल एनर्जी आहे.
म्हणजेच potential change in potential energy is directly proportional to work done and which is against the electrostatic force. आणि तो कुणाच्या ती वर्क डन किंवा ती चेंज इन पोटेन्शियल एनर्जी कुणाच्या अगेन्स्ट आहे तर इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट. त्यामुळे जे वर आपण अबाव इक्वेशन आहे तेच इन टर्म्स ऑफ वर्क डन मध्ये कन्वर्ट करायचं म्हटलं तर अशा पद्धतीने कन्वर्ट करता येईल बघा, दाखवतो. WAB म्हणजेच वर्क डन ऍट पॉइंट A to B इक्वल टू डेल्टा U, that is change in potential energy at point A to B equal to 1/4 pi epsilon 0 into Q into Q0 into bracket 1/R2 minus 1/R1. अशा पद्धतीने हे इक्वेशन मिळालं आपल्याला. आता वर जे आपण इक्वेशन मिळालेलं आहे, आता हे इक्वेशन स्मॉल r इक्वल टू इन्फिनिटी जर असेल तर असे हे म्हणजे ज्या केसेस असतील म्हणजे R1 जर इन्फिनिटी असेल आणि R2 जर स्मॉल r असेल तर ह्याच्यामध्ये कन्व्हर्शन केल्यानंतर कशा पद्धतीने होईल त्याचाही आपण ह्या पद्धतीनं कन्व्हर्शन करूया इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं फॉर द सिस्टीम ऑफ चार्जेस. म्हणजे आपण इन जनरल जर हे इक्वेशन आपल्याला जर कन्वर्ट करायचं म्हणलं, आता जनरली आपण R1 आणि R2 मधलं इक्वेशन मिळवलेलं आहे वर, परंतु इन जनरल टर्म्स मध्ये आपल्याला हे एक्सप्लेनेशन इक्वेशन ऑब्टेन करायचं असेल, मिळवायचं असेल पोटेन्शियल एनर्जीचं तर ते कशा पद्धतीने कन्व्हर्शन करता येईल तेही बघूया. आता वरच्या ह्याच्यामध्ये जे आपण वरचं इक्वेशन ऑब्टेन करत असताना जे आपल्याला एक्झामच्या दृष्टीने ज्या स्टेप्स महत्वाच्या नाहीत त्या नुसत्या तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत, त्या ऍक्च्युअल नोट्स मध्ये किंवा ऍक्च्युअल आपण जे एक्सप्लेनेशन किंवा फॉर्म्युला डिराईव्ह करताना ज्या स्टेप्स मांडणार आहे त्या स्टेप्स मध्ये त्याची काय आवश्यकता नाही, त्यामुळं त्या तिथं घेतलेल्या नाहीत, लिहिलेल्या नाहीत. तर त्या आपण म्हणजे इन जनरली आपण कन्सिडर करायच्या असतात किंवा सिम्प्लिफायच्या त्या स्टेप्स आहेत. त्याला म्हणजे मार्क डिस्ट्रीब्युशन मध्ये बोर्डाच्या त्याला वेटेज नसतं, त्यामुळे त्या काय लिहिलेल्या नाहीत. तर आता आपण हे जे वर जे ऑब्टेन केलेलं इक्वेशन आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं ते आपल्याला R1 आणि R2 मध्ये जे होतं ते आपण इन टर्म्स ऑफ स्मॉल r मध्ये कन्व्हर्शन करायचे आहे. म्हणजे इन जनरल मध्ये इक्वेशन ते आपल्याला कन्व्हर्शन करायचे आहे. तर त्यासाठी बघा, it is convenient to choose infinity to be the point of zero potential energy as the electrostatic force is zero at small r equal to infinity. जर small r equal to infinity असेल तर जी पोटेन्शियल एनर्जी आहे ती इन्फिनिटी एवढ्या डिस्टन्स वरती इलेक्ट्रोस्टॅटिक त्याला झिरो पोटेन्शियल एनर्जी म्हणतो आपण, आणि त्यावेळेला इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सची सुद्धा व्हॅल्यू झिरो असते. आता thus the potential energy U of the system of 2 point charges Q1 and Q2, आपण लेटेस्ट कन्सिडर इन जनरली Q1 आणि Q2 चार्जेस जर कन्सिडर केले, स्मॉल Q1 आणि स्मॉल Q2 चार्जेस सेपरेटेड बाय स्मॉल r distance can be obtained from the above equation by using R1 equal to infinity and R2 equal to स्मॉल r. हे व्हॅल्यू कन्सिडर करून R1 ची व्हॅल्यू इन्फिनिटी घेतली, कन्सिडर केली, आणि R2 ची स्मॉल r कन्सिडर केली, तर अबाव इक्वेशन कॅन बी मॉडिफाईड और सिम्प्लिफाई इन फॉलोइंग वेज और इट इज गिवन बाय फॉलोइंग वेज. U of r or UR equal to 1/4 pi epsilon 0 into Q1 into Q2 upon R. This is our final equation of electric potential energy, or this is in general equation of the potential energy at point Q1 and Q2, and which is separated by distance small r. So this is our required equation, that is U of r equal to 1/4 pi epsilon 0 into bracket Q1 into Q2 upon R. And from this equation, we can find out potential energy at a distance R whenever Q1 and Q2 are separated by distance small r. So this
potential energy equation is most useful in electrostatic. In next article or in next syllabus of chapter. ओके स्टुडंट, अशा पद्धतीने आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन मिळवलेलं आहे. आता हे जरा सिम्प्लिफाय म्हणजे अंडरस्टँडिंगला जरा हार्ड आहे, म्हणजे इथं आपण इंटिग्रेशनचा पार्ट घेतोय वगैरे, परंतु आता हे 11वी मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला इंटिग्रेशन झालंय किंवा फिजिक्स मध्ये म्हणजे बऱ्याच इक्वेशन मध्ये इलेक्ट्रोस्टॅटिकच्या चॅप्टरच्या 11वीच्या इंटिग्रेशनचा पार्ट झालाय. आता इथं आपल्याला लिमिट असलेली R1 आणि R2 लिमिट असलेली इंटिग्रेशनचा पार्ट घेतला आणि त्याच्यावरून सिम्प्लिफाय करून आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीचं जनरल इक्वेशन मिळवलं. आता जनरल इक्वेशन मिळवत असताना मॅथमॅटिकल पार्ट आहे तो तुम्हाला मी जेवढा शक्य होईल तेवढा एक्सप्लेन करून सांगितलाय, ज्याची ऍक्च्युअल आपल्याला आन्सर मध्ये गरज नाही, लिहिण्याची गरज नाही, परंतु तो मॅथमॅटिकली म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंग साठी पार्ट सांगितलाय. त्या सर्वांचे व्यवस्थित तुम्ही अंडरस्टँडिंग करा. त्याचबरोबर बोर्ड टेक्स्टबुक सुद्धा रेफर करा आणि त्याच्यातलाही हा पॉइंट तुम्ही रेफर करा. ओके, थँक्यू.